सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर। तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात। इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब। त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ। आजच संपर्क साधा। ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 9657 230023। संगमनेर तालुक्यातील कवठे मलकापूर या ठिकाणी महाशिवरात्री निमित्तानं भव्य बैलगाडा शर्यत भरवली गेली। या बैलगाडा शर्यतीचं उद्घाटन हरिभक्त परायण दत्तगिरी महाराज यांच्या हस्ते झालं। यावेळी थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील थोरात, बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर, युवा नेते बाळासाहेब सागर, सरपंच राहुल गंभीरे, सरपंच आनंदा दरगुडे, दरेवाडी सोसायटीचे चेअरमन जनार्दन मैड, लक्ष्मण गीते, रावसाहेब गंभीरे, संदीप पचपिंड, सुभाष बागुल, दिलीप आंबले, सुखदेव गंभीरे, गोरख परचंडे तसेच सर्व बैलगाडे मालक यांची उपस्थिती होती। प्रमुख पाहुण्यांचा सत्कार कवठे मलकापूर गावचे सरपंच राहुल गंभीर यांच्या हस्ते केला गेला। या बैलगाडा शर्यतीसाठी पहिलं बक्षीस माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून 41,000 रुपये, दुसरं बक्षीस बाजार समितीचे सभापती शंकर पाटील खेमनर आणि इंद्रजित पाटील खेमनर, तर युवा नेते बाळासाहेब सागर यांच्याकडून 31,000 रुपये आणि तिसरं बक्षीस बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील खेमनर, युवा नेते बाळासाहेब सागर यांच्याकडून 21,000 रुपये ठेवलं गेलं। प्रथम क्रमांक प्रवीण गीते आणि संतोष चौगुले यांनी पटकावला, तर द्वितीय क्रमांक SS ग्रुप श्रीकांत आरोटे आणि दत्ता शेठ कुदनर यांनी मिळवला। तिसरं बक्षीस कवठे मलकापूरचे सरपंच राहुल शेठ गंभीरे आणि संदीप पचपिंड यांनी मिळवलंय, तर घाटाच्या राजाचा मान SS ग्रुप श्रीकांत आरोटे यांना मिळाला। या बक्षिसांचं वितरण सरपंच राहुल गंभीरे, चेअरमन जनार्दन मैड आणि सरपंच आनंदा दुर्गुडे तसेच ग्रामस्थांच्या वतीनं केलं गेलं। महाशिवरात्री यात्रेनिमित्त भव्य असा बैलगाडा उद्घाटन समारंभ सुरुवात होत आहे। त्या उद्घाटन समारंभाचे उद्घाटन माननीय श्री हरिभक्त परायण दत्तगिरी महाराज यांच्या हस्ते हे उद्घाटनाचा शुभारंभ करण्यात येत आहे। तरी या महाशिवरात्रीच्या यात्रेनिमित्त आलेल्या सर्व बैलगाडा प्रेमींचे सहर्ष स्वागत करीत आहे आणि या बैलगाडा बक्षिसाचे वितरण माननीय माजी मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांचे बंधू इंद्रजित भाऊ थोरात व आपल्या पठार भागाचे नेतृत्व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती माननीय शंकर पाटील खेमनर यांच्या हस्ते या भव्य असं दिव्य बैलगाडा शर्यतीच्या बक्षिसाचं वितरण होणार आहे। तरी सर्व ग्रामस्थांनी या बैलगाड्या घाटासाठी भरपूर असं सहकार्य केलं आहे, त्यांचंही मी कवठे मलकापूर ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष असं स्वागत करीत आहे। त्याचबरोबर आलेल्या सर्व तमाम बैलगाडा मालकांचं या कवठे मलकापूर ग्रामस्थांच्या वतीने, शंभू महादेव बैलगाडा संघटनेच्या वतीने, मास्तर ग्रुप बैलगाडा संघटनेच्या वतीने, सरपंच ग्रुप बैलगाडा संघटनेच्या वतीने या बैलगाडा प्रेमींचे सहर्ष असे स्वागत करीत आहे। कवठे मलकापूर येथे महाशिवरात्रीच्या निमित्तानं सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन या ठिकाणी बैलगाडा शर्यत आयोजित केलेली आहे आणि आज त्याचं उद्घाटन या ठिकाणी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार होतं, परंतु त्यांना अचानक मुंबईला काँग्रेस कमिटीची मीटिंग असल्यामुळं त्यांना जावं लागलं आणि त्या ठिकाणी स्वतः इंद्रजित भाऊ थोरात या उद्घाटनासाठी आले। प्रथमतः मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी या पठार भागाच्या वतीनं स्वागत करतो। तसंच या घाट बांधणीसाठी लोकनेते थोरात साहेब यांनी सुद्धा आणि कवठे ग्रामस्थांनी अतिशय प्रयत्न करून या घाटाची निर्मिती केली आणि गेल्या 5-6 वर्षापासून या ठिकाणी बैलगाडा शर्यत भरत आहे। त्याचप्रमाणे आज सुद्धा अतिशय चांगली अशी बैलगाडा शर्यत या ठिकाणी आयोजित केलेली आहे। सर्व गाडा मालकांचं मी पठार भागाच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि कवठे मलकापूर ग्रामस्थांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो। बैलगाडा शर्यतीचं आयोजन इथं करण्यात आलेलं आहे। ही बैलगाडा शर्यत कवठे मलकापूर इथे साधारणतः 5-6 वर्षापासून होतीये आणि हा जो घाट आहे त्या बैलगाडा शर्यतीचा तो विजय घाट जो आहे, तर त्या विजय घाटाची निर्मिती पण गावकऱ्यांनी साहेबांच्या मदतीनं, लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मदतीनं ही निर्मिती केली आणि ग्रामीण भागामध्ये
महाशिवरात्रीच्या नंतर जत्रा असती. त्यानंतरची ही जत्रा ग्रामीण भागात काही ना काहीतरी खेळ वगैरे जे होत असतात त्यामधला हा एक सध्या नावाजलेला खेळ त्या परिसरामध्ये होत आहे. आणि अनेक बैलगाडा मालक आणि त्याचप्रमाणे कवठे मलकापूर गावातील स्वयंसेवक, पंचक्रोशीतील स्वयंसेवक या सर्वांच्या मदतीनं ही शर्यत यशस्वी होताना दिसतीये. खूप मोठ्या संख्येने बैलगाडा मालकांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि उत्साह अतिशय गगनाला भिडलेला उत्साह सर्व लोकांमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. मी आपल्या सर्वांच्या वतीनं तसेच लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वतीनं या शर्यतीला, या महोत्सवाला खूप शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे सर्व स्वयंसेवकांचं आणि गाडा मालकांचं मी खूप आभार मानतो. सर्वांचे आभार सरपंच राहुल गंभीरे यांनी मानले. रमजान शेख, सी न्यूज मराठी, साकूर. मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा. कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे. कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215.